नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा प्राचीन बोधकथेत शिरणार आहोत जी आपल्याला श्रद्धा आणि चारित्र्याच्या ताकदीबद्दल एक जबरदस्त शिकवण देते. जरा विचार करून बघा. अथांग समुद्र, आजूबाजूला कुठेही जमिनीचा पत्ता नाही, आणि अशा परिस्थितीत फक्त 2 माणसं एका लहानशा लाकडी फळीच्या आधारावर तरंगत आहेत, जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत. क्या भयाण आणि निराशाजनक चित्र असेल, नाही का? जेव्हा सगळी आशा संपलेली असते, सगळे मार्ग बंद झालेले असतात, तेव्हा अशी कोणती गोष्ट असते जी माणसाला वाचवू शकते? तर ह्याच प्रश्नाचं उत्तर ह्या एका विलक्षण कथेत दडलेलं आहे. पण थांबा, ह्या प्रश्नाचं उत्तर इतकं सरळ नाहीये. ते आपल्याला मिळतं बुद्धांनी सांगितलेल्या एका दुसऱ्या कथेतून. चला तर मग पाहूया, काय आहे ही कथेमागची कथा. तर या कथेची सुरुवातच एका चमत्काराने होते. एक सामान्य माणूस, ज्याचं मन पूर्णपणे बुद्धांच्या विचारात लीन आहे, तो चक्क नदीच्या पाण्यावरून असा चालत जातो, जणू काही तो जमिनीवरूनच चालतोय. ही ताकद होती त्याच्या अढळ श्रद्धेची. आणि हे त्या माणसाचे स्वतःचे शब्द आहेत. तो काय म्हणतो बघा, मी बुद्धांच्या विचारात इतका गढून गेलो होतो की नदीवर पाऊल ठेवलं आणि जणू काही कोरड्या जमिनीवरूनच चाललो. यावरूनच कळतं की आपल्या विचारांची आणि श्रद्धेची ताकद किती अफाट असू शकते. आणि हे ऐकून बुद्ध त्याला एक खूप सुंदर गोष्ट सांगतात. ते म्हणतात, अरे, हे फक्त तुझ्या बाबतीत घडलेलं नाही. पूर्वीच्या काळी सुद्धा अशी पुण्यवान माणसं समुद्रात जहाज बुडूनही वाचली आहेत. आणि इथूनच आपल्या त्या 2 माणसांच्या मूळ कथेला सुरुवात होते. आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर आता मिळणार आहे. तर आता आपण येऊया त्या मुख्य कथेवर. ही गोष्ट आहे जहाज बुडून वाचलेल्या त्या 2 माणसांची आणि त्यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या एका मोठ्या चारित्र्य परीक्षेची. तर होतं काय, समुद्राच्या मधोमध त्यांचं जहाज फुटतं आणि त्यातून वाचतात फक्त 2 जण. एक असतो बुद्धांचा शिष्य आणि दुसरा असतो एक नावी. कसेबसे एका लाकडी फळीला धरून ते वाहत वाहत एका निर्जन बेटावर जाऊन पोचतात. आणि त्या बेटावर पोचल्या पोचल्या त्या दोघांच्या स्वभावातला फरक लगेच दिसून येतो. तो नावी भुकेने व्याकुळ होऊन जगण्यासाठी पक्षी मारून खातो. त्याचं सगळं लक्ष फक्त शरीर टिकवण्यावर आहे. पण दुसरीकडे तो शिष्य मात्र ते मांस खाण्यास नकार देतो आणि आपलं मन शांत ठेवून त्रिरत्नांवर केंद्रित करतो. बघा, एकाच परिस्थितीत जगण्याकडे बघण्याचे हे 2 किती वेगळे मार्ग आहेत. आता ही त्रिरत्न म्हणजे नक्की काय, तर हे आहेत बौद्ध धर्माचे 3 मुख्य आधारस्तंभ. पहिले म्हणजे बुद्ध, म्हणजे ज्ञानी. दुसरे धम्म, म्हणजे त्यांची शिकवण. आणि तिसरे संघ, म्हणजे त्यांचा समुदाय. तर तो शिष्य ह्याच 3 पवित्र गोष्टींवर आपलं मन एकाग्र करत होता. आणि मग त्या शिष्याच्या या एकाग्रतेमुळे आणि त्याच्या सद्गुणांमुळे असं काहीतरी घडतं ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. इथून कथेला एक जबरदस्त चमत्कारिक वळण मिळतं. तो शिष्य जेव्हा त्या त्रिरत्नांच्या चिंतनात पूर्णपणे रमून गेला होता, तेव्हा अचानक त्या शांत समुद्राच्या पाण्यातून एक गूढ आकार वर येऊ लागला. जणू काही एका दैवी शक्तीने हस्तक्षेप केल्याचा हा पहिला संकेत होता. आणि मग कळतं की तो आकार काय होता. तो एक चमत्कार होता. त्या बेटावर राहणाऱ्या एका नागराजाने त्या शिष्याच्या सद्गुणांवर प्रसन्न होऊन स्वतःच्या शरीराचं रूपांतर एका भव्य जहाजामध्ये केलं होतं. आणि हे काही साधंसुधं जहाज नव्हतं. अरे देवा, जणू काही ते स्वर्गातूनच खाली उतरलं होतं. त्याचे डोलकाठी होते नीलमण्याचे, नांगर होता सोन्याचा, दोऱ्या चांदीच्या आणि फळ्यासुद्धा सोन्याच्या. म्हणजे सगळंच कसं दैवी आणि अलौकिक. आता जगण्या मरण्याचा प्रश्न सुटला होता, पण एक नवीन प्रश्न उभा राहिला होता, तो म्हणजे पात्रतेचा. आणि इथूनच सुरू होतो कथेचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा संघर्ष. त्या जहाजाचा नावाडी, जो खरं तर एक सागर देवता होता, तो त्या न्हाव्याला जहाजात घ्यायला साफ नकार देतो. तो शिष्याला स्पष्ट सांगतो, तो माणूस पुण्यवान नाहीये. मी हे जहाज तुझ्यासाठी आणलंय, त्याच्यासाठी नाही. आता बघा काय नैतिक पेचप्रसंग उभा राहिला. आणि इथे तो शिष्य माणुसकी आणि करुणेचं एक असं उदाहरण देतो जे पाहून थक्क व्हायला होतं. तो स्वतःच्या सुटकेची जराही पर्वा न करता आपल्या आयुष्यात कमावलेल्या सगळ्या पुण्याचं फळ त्या न्हाव्याला देऊन टाकतो, फक्त त्याचा जीव वाचावा म्हणून. हे सगळं पाहून ती सागर देवता 2 महत्त्वाचे श्लोक म्हणते. पहिल्या श्लोकात ती सांगते की त्याग, सद्गुण आणि भक्ती यांचं फळ कसं मिळतं.
बघा, एका सापाने जहाजाचं रूप घेऊन या सज्जन माणसाला समुद्र पार नेलं. हे सगळं त्याच्या चांगल्या कर्मांचं फळ होतं. आणि दुसरा श्लोक, हा तर आपल्या सगळ्यांसाठी एक खूप मोठा धडा आहे. तो सांगतो, नेहमी चांगल्या माणसांशीच मैत्री करा, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. कारण त्या चांगल्या शिष्याच्या संगतीमुळेच हा न्हावी आज सुरक्षितपणे घरी पोचू शकला, नाहीतर त्याचं पाही खरं नव्हतं. तर ही कथा इथे संपते, पण थांबा, खरी गंमत तर आता पुढे आहे. आपण पुन्हा त्या मूळ प्रसंगात येतो, जिथे बुद्ध ही कथा सांगत आहेत. आणि आता बुद्ध त्या कथेतील पात्रांची खरी ओळख सांगतायत आणि भूतकाळाला वर्तमानाशी जोडून टाकतायत. बुद्ध सांगतायत की त्या कथेतील तो पुण्यवान शिष्य, ज्याने आपलं सर्व पुण्य दान केलं होतं, त्याला पुढे जाऊन निर्वाण प्राप्त झालं. आणि तो नागराजा जो जहाज बनला होता, तो कोण होता माहितीये? तो दुसरा तिसरा कोणी नसून बुद्धांचेच प्रमुख शिष्य सारीपुत्र होते. आणि सगळ्यात मोठा खुलासा, ती सागर देवता ज्याने ते जहाज चालवलं आणि त्यांना मार्ग दाखवला, ते होते स्वतः तथागत बुद्ध. म्हणजे बुद्ध स्वतःच आपल्या या कथेतले मार्गदर्शक होते. अविश्वसनीय आहे. तर ही कथा शेवटी आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. जर आपली चांगली कर्म आणि सद्गुणच आपल्यासाठी संकटाच्या वेळी असं मदतीचं जहाज बनून येत असतील, तर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात, आपल्या वागण्यातून स्वतःसाठी नक्की कोणत्या प्रकारच्या सुटकेची तयारी करत आहोत? हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे, नाही का?